ठाण्यात गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेशजी नाईक यांनी आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे जनता दरबारात जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्यांवर त्वरित निर्णय घेतले. जनतेच्या अडचणी सोडवण्याच्या या उपक्रमाला नागरिकांनीही बरीच गर्दी केली होती. हे बघा, बाब अशी आहे की मी 95ला ज्याला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार भरवतो. आता जनता दरबार भरवतो म्हणजे जनतेवर मेहरबानी करण्याकरता भरवत नाही, एक मनाला आनंद मिळण्याकरता हा जनता दरबार. जनतेच्या दरबारामध्ये मंत्री किंवा आमदार अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि लोक आपल्या व्यथा सांगण्यासाठी येतात. ज्या लोकांचे प्रयत्न करून सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारात. एरवी इझी सुटणारा प्रश्न घेऊन कोण जनता दरबारात येत नाही आणि मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो. त्या आमच्याकडे बघू करू त्याच्यातून त्या माणसाला समाधान नाही मिळत. आता बाबाशी की एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्याला तू चुकीचे कर असं आपण सांगणार पण चौकटीत बसून त्या गोष्टी करा अशा प्रकारचा प्रस्ताव सांगतो. आणि 19% आता नवी मुंबई, पालघर, ठाणे याच्यातलं जर ॲव्हरेज काढले तर 90% प्रश्न सुटलेले आहेत. 10% काही डिस्प्युटेड आहेत, काही कोर्टाच्या कक्षेत आहेत किंवा काही क्रिटिकलच आहेत. आता कोणाला फॉरेस्टची जागा पाहिजे, फॉरेस्टची जागा नाही मिळत. म्हणजे एकच डिपार्टमेंट आहे का त्या जागा कोणीही घेऊ शकत नाही. घेतल्या असतील तर त्या परत द्याव्या लागतात. एरवी सगळ्या गोष्टी सुटतात आणि अधिकारी वर्ग सुद्धा सतर्क आहे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अधिकारी वर्गाला जर चांगल्या प्रकारे अप्रोच तुम्ही जर झालात तर अधिकारी वर्ग सुद्धा मदत करतो. परंतु पुटअप जर प्रॉपर नसेल तर त्या ठिकाणी अधिकारी वर्ग तरी काय करणार. म्हणजे अधिकारी वर्ग अर्ज आला तर सिक्वेन्स प्रमाणे गोष्टी बरोबर आहेत, तो वरिष्ठ अधिकारी खालच्याला आदेशित करेल. परंतु पेपर जर नीट नसतील तो अधिकारी का प्रत्येकाचे कागदपत्र जुळत बसणार नाही. आणि म्हणून येताना जनता दरबारामध्ये समाजसेवकांनी त्या घटकांना मदत करावी आणि त्याचा प्रश्न प्रॉपर स्टाईलमध्ये तिथे पुटअप व्हावा आणि होतोय तो. आता एक साधारणपणे 7-8 वर्षापूर्वी जी बिबट्याची संख्या त्याच्या चौपट वाढलेली. प्रामुख्याने आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या जो पुणे जिल्हा ज्याच्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि अहिल्यानगर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आता नाशिकमध्ये सुद्धा बिबटे आलेले आहे आणि त्याकरता यंत्रणा सक्रिय आहे. साधारणपणे 250 बिबट्या पकडलेले आहेत. त्यांची पिंजऱ्यांमध्ये त्यांची व्यवस्था केलेली आणि लवकरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट सफारी करायचा विचार आहे. प्रत्येक म्हणजे कोकणातला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पलीकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरपर्यंत मराठवाड्यातले आणि खानदेशातले सुद्धा आणि विदर्भामध्ये व्याघ्र सफारी करण्याचं ठरवलं प्रत्येक जिल्ह्याला. आणि तशी यंत्रणा चालू झालेली आहे, आराखडा तयार होत आहे आणि लवकरच त्या गोष्टी सुरळीत होतील. एकट्याचं शिकार देखील होत आहे येऊरमध्ये. त्या आरोपींना पकडलं गेलं देखील आहे. 4 महिन्यात 2 ते 3 बिबट्यांना शिकार झालेले आहे. त्यांची कातडी देखील घेऊन गेलेले आहे. आणि दुसरीकडे वानरांना देखील बाणांनी मारलं जात आहे येऊरमध्ये. आपलं म्हणणं खरं आहे की काही त्या संजय गांधी उद्यानाच्या सभोवताली वस्ती आहे तर काही ज्यांना मानवतावाद सुद्धा माहित नाही आणि प्राणीची म्हणजे बुद्ध माहित नाही असे लोक बाण मारून वानरांना जखमी करतायत. ही गोष्ट खरी आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बिबट्यांची 3 शिकार झाली पण गोष्ट खरी आहे. त्या घटकानं पकडलेल्या त्याच्यातले 3 तर संजय गांधी उद्यानामध्ये असलेल्या पाड्यांमध्ये राहणारे लोक आहेत आणि बाहेरचे 2 लोक आहेत. आता प्रश्न असे की ही यंत्रणा बिबट्याची शिकार किंवा वाघाची शिकार करणारे लोक नुसते आपल्या राज्यातले देशातले नाहीत तर काही परदेशी लोकांशी त्यांचे कनेक्शन्स आहेत आणि अशा प्रकारच्या लोकांना पकडून जेरबंद केलेले आहे आणि असे त्यांच्यावर खटले पण चालू आहेत. वन यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि NGO सुद्धा तुमच्यासारखे मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया सतर्क आहे. त्याच्यामुळे यांच्यावर वचक राहिला जातोय.
याचप्रमाणे भटक्या कुत्र्यांचा देखील वावर वाढलाय. लहान मुलगी असेल किंवा नागरिकांना फिरणं देखील मुश्किल झालं. भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढत चालली. त्यांच्यासाठी काय उपाययोजना? नाही, खरं म्हणजे भटक्या कुत्र्यांचे नियमन करण्याच्या अनुषंगानं सर्व महानगरपालिकांची यंत्रणा चालू आहे. ती आता त्याची प्रक्रिया गतिमान करायला पाहिजे आणि ती केली जाईल. शेवटचा प्रश्न, 1 मे पासून मराठी मध्ये रिक्षावाले आहेत त्यांना मराठी येणं जो परवाना आहे तो काढलेला आहे आणि जर मराठी येत नसेल तर त्यांना तो रिक्षाचा परमिट किंवा परवाना मिळणार नाही, बाब अशी आहे की मराठी, माझं म्हणणं आहे की रिक्षा चालवणारा नाही, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे. जर का त्याला मराठी येणार नसेल तर त्याला व्यवसायाचा परवाना देण्यात येऊ नये. बाकी एकच आहे की आता रिक्षावाल्यांचे त्यांना ते एखादा 2 महिन्याची थोडी मुदत दिली पाहिजे किंवा 1-2 महिन्यामध्ये तुम्ही जी काम चलावं मराठी आहे तेवढी तरी शिका, म्हणजे असते नंतर. परंतु अनॉफे सडन आजच्या आजपासून तर ते अन्यायकारक होईल. पण प्रत्येक नाही, ऐकून घ्या. प्रश्न असे की प्रत्येकाला एक नोटीस दिली पाहिजे. आता ही गोष्ट चुका आपण पूर्वी केल्या की मराठी न येणाऱ्या लोकांना लायसन्स दिले, आपण परमिट दिले. त्या झालेल्या चुका दुरुस्त करताना एवढ्या अनॉफे सडन कट ऑफ लगेच डेट नाही करायची. एखाद्या महिन्याची मुदत त्यांना दिली पाहिजे किंवा या महिन्याच्या कालखंडामध्ये तुम्ही जे व्यवहारिक गरजेचं आहे तेवढे तरी मराठी बोलायला शिका. आणि तुम्ही शिकल्याचं सर्टिफिकेट मध्ये कोणाला ते सर्टिफिकेशन कोण करणारी यंत्रणा आहे ते पण आता म्हणजे त्या यंत्रणेने निश्चितपणे ठरवली पाहिजे. आणि याला मराठी येते मग त्याला तुझा परवाना चालू झाला असं काहीतरी करायला लागेल ना. की अशा प्रकारचे मनात आलं आणि लगेच लहरीने आपण केलं हे उचित नाही असं माझं मत आहे. संधी दिली पाहिजे. उद्याला जर का आपला मराठी माणूस उद्याला अन्य राज्यात गेला तर तिथली भाषा तरी शिकली पाहिजे आणि त्या राज्याच्या जनतेचा सन्मान आहे तो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये माझं म्हणणे की आमच्या नवी मुंबई महापालिका आम्ही इंग्रजी माध्यम सुरू केलं, परंतु सगळ्या शाळांना मराठी सक्तीची केलेली आहे. खाजगी शाळांना सुद्धा ज्या शाळांमध्ये मराठी विषय नसेल त्या शाळांचे आमच्या शहरामध्ये असलेलं जे अस्तित्व आहे ते अडचणीत निश्चितपणे येईल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आज के जमाने में क्या नहीं है ठाने में, देखा नहीं होगा शहर ऐसा जमाने में. शब्द कम पड़ जाएंगे खूबियां गिनाने में. चलो जाने जाने चलो जाने जाने चलो जाने चलो जाने जाने. आज के जमाने में क्या नहीं है ठाने में. नजरें घुमाओ, खुशियां लुटाओ, दिल का आशिया बताओ बताओ. चलो जाने चलो जाने
ठाणे महापालिकेत बहुमत तरीही समित्या रखडल्या. भाजप आमदाराने व्यक्त केली नाराजी. 3 महिन्यापूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेची निवडणुकीत शिवसेना, शिंदे गट आणि भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र निवडणुकीनंतरही महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसह स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती तसेच इतर विषय समित्या अद्याप गठीत झालेल्या नाहीत. यामुळे इच्छुकांमधून नाराजीचा सूर उमटत असतानाच आता त्यावर भाजप आमदार संजय केळकर यांनीही प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. आमच्या बाजूने या विषयात कोणताही अडथळा नाही आणि अडवण्याचे कारण काही नाही. लवकरात लवकर निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार 9, MIM 5, शिवसेना उभाटा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणूक निकालानंतर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना, शिंदे गट पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. तर शिवसेना, शिंदे गटाचे नगरसेवक हनुमंत जगदाळे यांची सभागृह नेता पदावर तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक शानू पठाण यांची विरोधी पक्षनेता पदावर निवड करण्यात आली. ठाणे महापालिकेत शिवसेना, शिंदे गट आणि भाजप महायुतीची सत्ता असून या दोन्ही पक्षांचे 131 पैकी 104 नगरसेवक आहेत. खरं म्हणजे हा त्यांचा म्हणणं झालं, परंतु आमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बाबासाहेबांनी जो प्रबोधन केलं, त्यांनी जो विचार दिला, त्या संबंधामध्ये देखील निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन करून किंवा निबंध स्पर्धा आहेत, निरनिराळ्या विद्यार्थी दशेतल्या विद्यार्थ्यांच्या करता या संविधानाच्या बद्दल, डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल स्पर्धा आयोजित करणं, अशा अनेक कार्यक्रम जे आहेत ते आमच्या माध्यमातून, निरनिराळ्या संस्थांच्या माध्यमातून केले जातात. बुद्ध विहारामध्ये जाऊन देखील निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यामुळे हे त्यांचं मत झालं असेल. परंतु आमच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक प्रकारचं त्यांचा विचाराचा जो वारसा आहे तो वारसाच या देशाला विकासाकडे नेऊ शकतो आणि त्याच्यामुळे तो विचाराचा वारसा आदान प्रदान करण्याकरता निरनिराळे कार्यक्रम आयोजित करतो. ठाण्याचा एका राजकारणाच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. ठाण्यामध्ये निवडणुका होऊन निकाल लागून आता जवळपास 3 महिने लोटलेले आहेत. एप्रिल महिना सुरू झाला आहे. अजूनही विषय समित्यांचा मार्ग सुकर झालेला नाही. अजूनही स्थायी समिती असेल, परिवहन असेल, शिक्षण असेल, कोणतीच समिती झाली नाही. स्वीकृत नगरसेवक झाले नाही. काय नेमकं अडलंय? आपण देखील याच्यामध्ये आहात, भाजप देखील सहभागी आहे सत्तेमध्ये. नेमकं काय अडलंय? नाही, कुठे अडलंय मलाही कळत नाही आहे. कारण की आता 2.5 महिने झाले. खरं म्हणजे हा लोकशाही प्रणालीमध्ये एवढ्या वर्षानंतर निवडणुका झाल्या, लोकप्रतिनिधी निवडून आले आणि त्यांना देखील निरनिराळ्या प्रकारचं काम आणि अधिकार हे दिले पाहिजेत. हे समित्या हेच त्यांना योग्य प्रकारचा अधिकार देण्याचे ठिकाण आहे. मला वाटते शिंदे साहेबांनाच विचारायला पाहिजे की हे का अडलेलं आहे आणि त्यांना देखील मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे विनंती करेन की लवकरात लवकर, कारण अनेक महापालिकांमध्ये महाराष्ट्रातल्या झालेलं आहे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील भरभक्कम अशा प्रकारचं बहुमत आहे आणि त्यामुळे हे जेवढ्या लवकर होता येईल तेवढं व्हायला पाहिजे, दिरंगाई टाळायला पाहिजे. ठाणे महानगरपालिकेचं नेमकं कुठे अडतंय, काय वाटतं? नाही, मलाही काही कळत नाही आहे. कारण की आमच्या बाजूने तर असा काही विषय नाही आहे, परंतु आणि अडण्याचं काही कारण नाही आहे. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर होणं हेच त्याला उत्तर आहे. निधी देखील प्रचंड आलेला होता, पण ऑडिट जो आपला महत्त्वाचा विषय होता, ठाणे महानगरपालिकेचं ऑडिट हे अजूनही झालेलं आहे. 3 ते 4 वर्षांचं ऑडिट प्रलंबित आहे. नाही, 3 वर्षाचं ऑडिट झालं आहे. ज्या वेळेला मी मागच्या वर्षी हा विषय उपस्थित केला त्यानंतर घाईगर्दीमध्ये यांनी 3 वर्षाचं ऑडिट केलं आहे. परंतु सर्व विभागाचं ऑडिट करायला लागतं. लेखापरीक्षण अहवाल जो आहे त्या लेखापरीक्षण अहवालाच्या माध्यमातून इथे जेवढ्या म्हणून महापालिकेच्या मालकीच्या प्रॉपर्टी आहेत, या प्रॉपर्टीचा ऑडिट पहिले करायला पाहिजे. ते केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे या निमित्ताने मी हे सांगेन की या सगळ्या मालमत्तांचं हे कोणाकडे दिलं आहे, कोण ताबा आहे, कोण वापरतं आहे, त्याचं काय चाललेलं आहे, चुकीच्या पद्धतीने
याचा वापर चाललेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने लोकांना ह्या प्रॉपर्टीचा लाभ दिलेला आहे, तर हे सगळं ऑडिट केल्यानंतर लक्षात येईल. त्याच्यामुळे माझी ही मागणी राहील की शासनाने या प्रॉपर्टीचं ऑडिट करावं. सर, SIR संदर्भात मोहीम राबवत आहे जागोजागी महापालिका, त्याचा कितपत फायदा आहे आणि त्याचा फटका देखील अनेक लोकांना बसतो? नाही, फायदा तर आहेच ना. त्याच्याकरता तर देशभर ही मोहीम राबवली जाते की जो या ठिकाणचा आहे, ज्याचा हक्क आहे, तो मतदार यादीमध्ये आला पाहिजे आणि जो परका आहे, ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नाहीत, तो या मतदार यादीमध्ये येता कामा नये. आणि त्याच्यामुळे कधी ना कधी हे होणं गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे ही मोठी मोहीम आहे. याच्यामध्ये सगळ्या नागरिकांनी सहभाग व्हायला पाहिजे. सर्व शासकीय यंत्रणा जरी काम करत असल्या तरी निरनिराळ्या संघटना, पक्ष चैत्रातच वैशाख वणवा पेटल्यागत सूर्य आग ओकत असल्याने मुंबई आणि ठाणे ही महानगर जणू होरपळून निघत आहेत. सकाळी 9 नंतरच रखरखीत ऊन अंग भाजून काढत असल्याने दुपारी 12 ते 4 घरातून बाहेर पडावं की नाही इतका सूर्यप्रकोप मुंबई ठाणेकरांच्या मनात धास्ती निर्माण करतो आहे. ठाणे शहरात मंगळवारी 14 एप्रिल रोजी शहराचे तापमान सरासरी 36 ते 38 असताना बुधवारी तापमानाचा पारा 39 अंशावर गेल्याने ठाणेकर घामाच्या धारांनी चिंब झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी उन्हाच्या बचावासाठी टोपी, स्कार्फ आणि गॉगल्सचा आधार घेतला. ठाण्याच्या मानाने बुधवारी मुंबईत तापमानाचा पारा 32 अंशापर्यंत स्थिरावल्याचे पाहायला मिळाले. मात्र मुंबईकरांनाही उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागतो. ठाण्याचा पारा 39 अंशावर पालघर जिल्ह्यातही रखरखीत. पालघरमध्ये बुधवारी तापमानाचा पारा 34 अंशावर गेला होता. राज्यात उन्हाचा कडाका आता दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40शी पार केली आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सुदंगी गावात बुधवारी चक्क 47 अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. न्यू इंदिरानगर येथील सॅटिस पूल प्रकल्पातील बाधित नागरिकांना मिळाला दिलासा. ठाण्यातील कोपरी विभागातील न्यू इंदिरानगर परिसरातील सॅटिस पूल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अखेर दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे न्यू इंदिरानगर परिसरातील नागरिकांना अखमे, खेवरा सर्कल, मानपाडा येथे पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बुधवारी आनंदाश्रम येथे खासदार नरेश म्हस्के व महापौर दालनात, महापौर शर्मिला पिंपळकर व स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले. ठाणे कोपरी येथील न्यू इंदिरानगर परिसरात रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या नागरिकांना स्थानिक नगरसेविका महापौर शर्मिला पिंपळकर, मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिलासा दिला. या नागरिकांना पर्यायी घरे उपलब्ध करून द्यावीत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून प्रशासनाच्या माध्यमातून खेवरा सर्कल येथे त्यांना पर्यायी घरे उपलब्ध करून दिली. बुधवारी टेंभी नाका आनंदाश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रतिनिधी स्वरूपात 10 बाधित रहिवाशांना घराच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. तर उर्वरित रहिवाशांना महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले. या रहिवाशांना पर्यायी घरे मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी रोहित पिंपळकर, रमाकांत पाटील, संतोष सातकर, विकास पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.